ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत आज आत्ताच मिटलेल्या तेल कंपन्यांच्या संपाची आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची. मी सुरुवात करतो शिरीष देशपांडे तुमच्यापासून. आपण आत्ता बघितलं रवी शिंदेही असं म्हणाले की सरकार ऐकतच नाही. जोपर्यंत माणसं संपावर जात नाहीत, काहीतरी रस्त्यावर उतरून निदर्शनं करत नाहीत, टोकाची भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत सरकार ऐकतच नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही संपावर टीका केली आहे, पण सरकारच्या या आडमुठेपणाबद्दल काय म्हणायचं? बरेच संपांचा अभ्यास केलेला आहे आणि विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील संपांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर बऱ्याच वेळा असंही दिसून येतं की सरकारला संपाशिवाय भाषा कळत नाही. प्रतिनिधित्व केलं, पत्र केली, फॉलोअप केलं तरी होत नाही. तरी पण एक प्रश्न उरतो आणि तो माझा हा प्रश्न ट्रेड युनियन लिडर्सना आहे की बाबा अगदी हो सगळे ह्यांच्या सगळ्यांना की बाबा रे संपांशिवाय तुमच्याकडे दुसरी कल्पकता नाही का? तुम्हाला नेहमी ग्राहकांना वेठीस धरून, समाजाला वेठीस धरूनच तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करता? हे संपाचंच शस्त्र, दुसरं नाही. कायदा आपला कोलमडलेला आहे का? काहीतरी तुम्ही दुसरे मार्ग काढा. काय दुसरं काय करायला पाहिजे? दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तुम्हाला करता येतील. जर का असं असेल, रोखा ना मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना रोखा तुम्ही. का नाही त्यांना अडवून धरू शकत? का नाही तिकडे धरणी धरू शकत? का समाजाला तुम्ही वेठीस धरता? जबाबदार कोण असतं? जर का संबंधित मंत्री जर का जबाबदार आहे, त्यांनी आश्वासनं दिली, पाळली नाहीत, तर जबाब त्यांच्याकडनं मागा. तुम्ही समाजाला वेठीस धरताय, त्यांचं नुकसान करताय, देशाचं नुकसान करताय, आर्थिक व्यवस्थेचं नुकसान करताय. हे झालेलं नुकसान कोण? शरदराव, तुम्ही याचं उत्तर द्यायला हवं. तुमच्याकडे अधिक कल्पक मार्ग नाही आहेत का? आम्ही हे प्रयोग अनेकदा केले. अगदी करारामध्ये आम्ही संप करून ते क्लॉजेस घालायला लावले की ज्याला आपण म्हणतो की परमनंट आर्बिट्रेटर. आणि परमनंट आर्बिट्रेटर ह्या स्वरूपाचा असावा की स्टिप्युलेटेड टाइममध्ये, ठरलेल्या वेळामध्ये त्यांनी त्याचा निकाल द्यायलाच पाहिजे. हे आम्ही महानगरपालिकेच्या एका करारात घातलं. शेवटपर्यंत त्या कलमाचं अंमल करायला दिलं नाही महानगरपालिकेने. आणि खरं म्हटलं तर ह्या सगळ्या, आता बहुतेक नागरी सेवा आणि याच्याशी माझे संबंध येतात आणि नेहमी शिव्या खातो, पण अल्टिमेटली काही उपाय नाही ना. जर प्रश्न जर सुटत नसतील आणि आपल्याकडे जी मशिनरी आहे कायदेशीर जाण्याची वगैरे, ही किलिंग आहे. आज एका प्रश्नाला जर काय आमचा महानगरपालिकेचा, बीएसटीचा वगैरे मी जर कोर्टात घेऊन गेलो, मला 12 वर्ष लागेल निकाल घ्यायला. तुमचं असं म्हणणं आहे प्रशासन तुम्हाला संप करायला भाग पडतं? बिलकुल. आणि देशपांडे, तुमचं काय म्हणणं आहे? प्रशासन असं वागतं की नाही आडमुठेपणाने? प्रशासन आडमुठेपणाने वाटतं. सरकारकडे बरेच प्रश्न. मी सरकारची अजिबात बाजू घेत नाही. सरकारही तितकंच जबाबदार आहे. जितकं ट्रेड युनियन लिडर्स बेजबाबदारपणे वागतात, तितकंच मंत्री देखील बेफिकीरपणे वागतात. आपल्या सोबत प्रकाश गवळी आहेत, माल वाहतूकदार संघटनेचे ते पदाधिकारी आहेत, नेते आहेत. गवळी साहेब, आत्ताच मी तुमच्याशी बोललो होतो आमच्या या आधीच्या बुलेटिनमध्ये. मला आत्ता सांगा, आमची इथे चर्चा चालली आहे की सरकार तुम्हाला प्रतिसाद देत नाहीये, हे खरं आहे का? बरोबर आहे ना. जुलैमध्ये आम्ही संपाची नोटीस दिली होती. ऑल इंडियाचा संप झाला होता. त्यावेळी सरकारने आम्हाला सांगितले की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू, म्हणून आम्ही संप मागे घेतला. पण गेल्या जुलैपासून सरकारने या विषयावर कुठलीही चर्चा केली नाही, कुठलेही प्रश्न सोडवले नाहीत. गेल्या 3 वर्षात आम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनरला 200 पत्र पाठवली, एका पत्राचं उत्तर नाही, कुठली चर्चा केली नाही. मग आम्ही काय करायचं मला सांगा तुम्ही. माझं हेच म्हणणं आहे की मंत्र्यांना धरा, संबंधित मंत्र्यांना. त्यांना का सोडता तुम्ही? जनतेला का धरता? हा माझा प्रश्न आहे. चक्का जाम कशाला करता? त्याच्यातनं होणारं नुकसान, त्याची काय तुम्हाला एक सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे की नाही? हा माझा एक जाहीर सवाल या सर्व मंडळींना आहे. आज तुम्ही मगाशी आत्ता आकडेवारी दाखवलीत, इतकं नुकसान झालं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नंतर ठीक आहे काही मागण्या मान्य होतील, काही होणार नाहीत. प्रश्न तो नाही. झालेलं नुकसान कोण भरून काढणार? झालेलं इनकन्व्हिनियन्स, हार्डशिप्स ज्या असतात, जो त्रास होतो सर्वसामान्यांना, त्याच्याबद्दल काय? तो जबाबदार कोण? ह्या वाहतूकदारांच्या प्रश्नाबद्दल आता मी यांना सांगितलं, ग्राहक म्हणून तुम्ही ती भूमिका कधी घेतली आहे का? जे सीएनजी घरामध्ये 4 रुपयाला पडतंय सरकारला केजी, आणि ते विकतायत 21 रुपयाला, 17 रुपये ग्राहकांचे लुटले जात आहेत. मग ते रिक्षावाला खर्च करत असेल कुठेही, तो आपला दर वाढवतो, पण ग्राहकाचे ना. पण ग्राहक पंचायत म्हणून का नाही भूमिका घेतली की 4 रुपयामध्ये पडतं आणि 21ला विकतात? 17 रुपये राज्य आणि केंद्र सरकार आपल्या पदात का पाडून घेतं? ग्राहकाची ही काळजी घ्यायचं कामाला. साहेब, मी सांगतो, पेट्रोलच्या बाबतीमध्ये आज जवळजवळ 49-81 पैसे आहे. घरामध्ये पेट्रोल सरकारला पडते 23 रुपयाला आणि हे घेतायत 27 रुपयाचा फायदा स्वतःकडे. का नाही 27 20 करा आणि 7 रुपये एका लिटर मागे जनतेला द्या. त्या माल वाहतूक वाऱ्यांना त्याचा फायदा मिळेल, धंद्याला जे लोक आहेत त्यांना फायदा मिळेल.
ती भूमिका ग्राहकवाले घेणार ही नाही. मला वाटतं आणि त्याच्यामुळे रावसाहेबांना माहित नाही, रावसाहेबांना माहित नाही तसंच याच्यावर डिझेलचं साहेब हे सगळ्या पेट्रोलियम प्रोडक्टच्या 36.70 आहे. pricing बद्दल. घरात ते सुद्धा पडतं, डिझेल मिळतं 15 रुपयामध्ये. तुमचं असं म्हणणं आहे मला वाटतं सरकार नफेखोरी करते. तुम्ही रावसाहेबांना उत्तर द्या. माहित नाही पेट्रोलियम प्राइसेस बद्दल मुंबई ग्राहक पंचायतीने ही ठाम भूमिका घेतलेली आहे की त्याच्यावरचं जे लोडिंग आहे टॅक्सेसचं ते अवाजवी आहे आणि unjust मंत्र्यांना enrichment पकडा ना. जे आहे. तुम्ही आम्हाला मग तेच- सांगतात मंत्र्यांना पण त्याच्याबद्दल पकडायला. आम्ही कोणाला वेठीस धरलेलं नाही, नाहीये. तुम्ही हा मंत्र्यांना प्रत्येकाच्या पकडा. मार्गांचा आहे. मंत्र्यांना तुम्ही पकडा. पकडा ना मंत्र्यांना आधी. का सोडता मग? मंत्र्यांना तुम्ही पकडा आधी. बघा आमच्याकडे बाकी बोलायला ये. मी जातोय रवी शिंदे यांच्याकडे. शिंदे तुमचं दोघांचंही ऐकतायत, तेही एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिंदे साहेब, मला सांगा, हे जे चाललंय की सरकार ऐकत नाही, दोन्ही आणि जनता दोन्ही बाजूनी चेपली जाते, ती एका अडकित्यात सापडते, काय म्हणणं आहे तुमचं? सरकार ऐकत नाही म्हणून तुम्ही जनतेला वेठीला धरता का? वागळे साहेब, आपण म्हणालात की तुम्ही मिनिस्टरला सामोरं का जात नाही. मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण दाखवतो ज्याचा आता तुम्हाला प्रचिती 2-3 वर्षामध्ये होईल. मुंबईचे 256 पेट्रोल पंप ते आतापर्यंत 12 पेट्रोल पंप महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमुळे बंद झालेले आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा मुरली देवरा साहेबांना भेटलो त्यावेळेला महाराष्ट्र सेल्स टॅक्स जो अतिशय जास्त होता डिझेलवर, तो 3 दिवसाच्या स्ट्राईक नंतर आम्ही कमी आणला. महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा सपोर्ट मिळाला आणि जे रेव्हेन्यू होतं सेल्स टॅक्सवर ते सुद्धा कुठे गेलं नाही, कारण आमचा जो सेल बाहेरच्या राष्ट्रांमध्ये जायचा, बाहेरच्या स्टेटमध्ये, तो परत आला. मला सांगायचा उद्देश, त्यावेळेला मी मुरली देवरा साहेबांना कल्पना दिली की सर, आपल्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमुळे 80 पेट्रोल पंप जाणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जिथं पेडर रोडला राहता तिथून पेट्रोल पंपला जायला तुम्हाला गाडीला भरायला 2 ते 3 किलोमीटरचं अंतर कापावं लागेल. तर त्यांनाही थोडा अलार्म्ड वाटलं. त्यांनी विचारलं, त्यावेळेला MS श्रीनिवासन होते सेक्रेटरी. ते म्हणाले, हो, हे खरं आहे की मुंबईमध्ये बरेचसे पेट्रोल पंप रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये जाणार आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी पुढच्या महिन्यात मुंबईत येतोय, त्यावेळेला मला कम्प्लिटली लिगल पिक्चर माझ्यासमोर ठेवा. तो दिवस 2 वर्षाआधीचा आणि आजचा दिवस जवळजवळ 12 पेट्रोल पंप मुंबईतून गेलेले आहेत आणि अजून 70 तुमचं म्हणणं पेट्रोल पंप मधल्या काळात काहीच झालेलं नाही. काही झालेलं नाही. आणि मुंबईची महानगरी जिथे 400 गाड्या डेली वाढत आहेत रस्त्यावर, तिथे एवढे अपुरे पेट्रोल पंप, त्याच्यातून 80 पेट्रोल पंप कमी होणार आहेत. याचं सांगा मिनिस्टरला काही कल्पना नाहीये? अगदी त्यांनी अगदी काय एक केलं? भयावह चित्र तुम्ही आमच्या समोर ठेवतायत. पुढे केवढी मोठी समस्या वाढून ठेवलेली आहे. सरकार समस्या सोडवायला मागत नाहीयेत, दीर्घ पल्ल्याचे जे उपाय आहेत ते करायला मागत नाहीत, असं या चर्चेतून निघतंय. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर ही चर्चा चालू ठेवणार आहे आणि पुढच्या सेगमेंटमध्ये मला यावर विचार करायचा आहे की पुन्हा असे संप होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने नेमकं काय झालं पाहिजे, ग्राहकांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे, याची चर्चा मी पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहे. आता आपला प्रश्न बघूया. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संपाने देशाला वेठीला धरलं का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतायत. आता जवळजवळ 79% लोक म्हणतात, मगाशी 100% लोक होते, लोक आता बदललेले, 79% लोक म्हणतात होय, एकूण देशाला वेठीला धरलेलं आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.